आपले पूर्वज संत महात्मे फार हुशार होते बघा. संतांनी लिहून ठेवलंय, जे वैरी न चिंती ते मन चिंती. तुमचा दुश्मन, तुमचा वैरी पण तुमच्या बाबतीत जे इतका वाईट विचार करणार नाही कधीच, तितकं वाईट विचार तुमचं मन करतं. याचा अर्थ काय बघा, आपल्या मनामध्ये प्रत्येक क्षणाला पुढच्या क्षणाची भविष्यवाणी सुरू असते आणि ती भविष्यवाणी खरी करण्यासाठी त्याच्या पुढच्या क्षणाला आपलं मन आपल्या शरीराला तेच काम करायला लावतं. मग आपल्या हातामध्ये एक सिक्रेट आहे की मला पुढच्या क्षणाला काय हवंय. जर मला सकारात्मकता हवी आहे तर तुमचा विचार सकारात्मक असायला हवे आणि तुम्हाला सकारात्मक ॲक्शन घ्यायला हवी. मात्र आपल्या मनामध्ये सतत मला जे हवं आहे त्यापेक्षा जे नको आहे त्याच्यावरचा विचार असतो. तुम्ही बघा, जरा तुम्ही वेट लॉसचा विचार करून बघा, तुम्हाला सगळ्या कॅलरीजवाल्या गोष्टी हे मन दाखवेल. जरा तुम्ही डिसिप्लिनचा विचार करा, तुमचं मन म्हणेल झोप बाबा, 5 वाजले आत्ताशी. जरा तुम्ही यशाचा विचार करा, तुमचं मन तुम्हाला अपयशाची भीती दाखवेल. मी फेल झालो तर, मी पडलो तर, मला भेटलं नाही तर. या मनाला जर तुम्ही कंट्रोल केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये हवी ती प्रत्येक गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. आणि मनाला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडचा थिंकिंग पॅटर्न आपल्याला शिकावा लागेल, त्याला ऑब्झर्व करावं लागेल आणि त्याला बदलावं लागेल. त्या सबकॉन्शियस माइंडला बदलणं इट्स नॉट अ वन डे टास्क. मात्र तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही माझ्या या प्रोफाईलला फॉलो करू शकता आणि या सबकॉन्शियस माइंडला चेंज करणाऱ्या अनेक टिप्स मी तुम्हाला या सिरीजमध्ये देणार आहे. सो मला सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती फॉलो करा आणि एका मिनिटामध्ये दररोज आपल्या सकारात्मकतेला वाढवणारी प्रोसेस माझ्यासोबत करा.